त्यामुळे सातत्यानं या संघाचा जो स्टँडर्ड तो उच्च दर्जाचा राहिला. ते सुद्धा स्विचिटचा प्रयत्न झाला होता आयुषच्या माध्यमातून. मागच्या 2 बॉलवरती चांगली बॅटल मैदानामध्ये रंगले. पहिल्या षटकामध्ये आयुषचा बोलबाल आपण पाहिला होता. जयंतच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. हर्ष या ओव्हरमध्ये थोडासा हवी होतोय. आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. बॉल यावर मधील बाउन्सरचा प्रयत्न होता. चांगला बाउन्स तडकीने होताना पाहायला मिळतो. सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये मागचे तिन्ही बॉल आणि तिन्ही बॉलवरती एक वेगळं नाविन्य स्पेशली त्याची जी गोलंदाजी करण्याची जी कला आहे त्या कलेचं सादरीकरण मैदानामध्ये पाहायला मिळालं मिस्टर हर्षच्या माध्यमातून. जो लेग त्याचा पण केला होता, जी प्रशंसा त्याची पण केली होती. इथे या बॉलवरती कडक शॉट तडकीने पाहायला मिळतोय. डिस्टन्स ते मिळेल का? इथे डिस्टन्स मिळाला नव्हता. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती त्या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप झाला. ज्या पद्धतीने फटका खेळला होता, जो साऊंड बॅटमधून आला होता, खरं वाटलं की शुअरली हा बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु तसं घडलेलं नाहीये. धावसंख्या फलकावरती 32 रन्स स्कोर ते आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील पाहायला मिळेल. हर्षचा प्रभाव या षटकामध्ये पडलाय आणि प्रभावी मारा त्याचा पाहायला मिळालाय. कारण कुठल्या प्रकारचा मोठा फटका या ओव्हरमध्ये त्याने खेळू दिलेला नाहीये. भलेही मागचे 5 बॉल या ठिकाणी विकेट मिळालेली नाहीये, परंतु त्याने जी गोलंदाजी केलं त्याचा जो स्तर तो दाखवत असताना त्याचा जो दर्जा आहे तो मैदानामध्ये दाखवतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. इथे सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर झाला होता. बॉडी लाईन पासून दूर ठेवला, कारण हर्षला चांगलाच माहिती आहे बॅटिंग एंडकडे जो बॅटर उभा आहे तो इथे फुटवर्कचा वापर करत नाहीये, ऑफ्टनवरती शफल होत नाहीये. त्याचमुळे कुठेतरी ऑफ्टनवरती जर तुम्ही बॉल ठेवले तर ते कुठेतरी कारगर साबित होतील आणि तेच मैदानामध्ये घडले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 धावा फलकावरती लागला गेला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. तेव्हा संधी डीजे कॅन्डीला. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 32. मी विनंती करतोय प्रथमेश यांना आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती करणार आहोत. कॅमेरामॅन आपण स्टेजवरती मुख्य मंचावरती त्या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे. आदरणीय अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते प्रथमेशजी यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरती पार पाडला जातो. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा नीलला या ठिकाणी अटॅक मध्ये आणला गेले. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी थोडासा धीम्या गतीने टाकला होता. तसा वेग नव्हता. सो नॅचरली पेस नीलचं पेस या बॉलवरती नव्हता. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. संदेश संघर्ष करतोय. आतापर्यंत 3 बॉल तो मैदानामध्ये खेळला. 3 बॉल मध्ये एकही धाव त्याने आपल्या संघासाठी बनवलेली नाहीये. पुढचा बॉल या ओव्हर मधील या बॉलवरती मिडॉनवरून करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत निखिलला आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहजरित्या मिळून जातील. वाईट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रॉंग थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा घेणं त्या ठिकाणी शक्य झालं. संघाची धावसंख्या सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकिंग वरती संदेशला आपण पाहतो. मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. या बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. संदेशच्या बॅटमधून फिट अँड फाईन 6 षटकार. सरांना विचार ना आपल्या काय झालं. हर या ठिकाणी केला होता संदेशच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटच्या रडारमध्ये मिळाला आणि बॅटच्या रडारमध्ये मिळाल्यानंतर हे चित्र तर दिसूनच येईल, कारण संदेश सारखा जो हार्ड हिटर बॅटर समोर उभा आहे. धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोर कडे आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी 4थं षटक
प्रगती पथावरती आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक हवाय काश्मीर एडवन टीमला आणि षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर नीलवरती दिसते. 41 फलकावरती 41 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पुढचा सामना जो आपण पाहणार आहोत एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि त्यांना दोन हात करत असताना जलसर संघाला आपण पाहणार आहोत. एक चांगली बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे सुद्धा चान्स घेतलाय आणि डीप मिड विकेटला येत असताना षटकार फलंदाज संदेशच्या बॅटमधून 6 धावा. आदरणीय सन्माननीय राहुल कवली साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. वेलकम राहुल कवली साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. सफलामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या तिथे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो पुरस्कार असतो शिस्तबद्ध संघ आणि आपल्या या स्पर्धेमध्ये सुद्धा राहुलजी कवली साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शिस्तबद्ध संघाची जी ट्रॉफी आहे ती सौजन्य केली गेली. वॉट कॅच, काय जबरदस्त असेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निखिलच्या माध्यमातून संदेशची विकेट जाते. वेलकम राहुल कवली साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. वेडी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सातत्यानं शिस्त या ठिकाणी शिस्तीचं पालन कसं करावं हे शिकण्यासारखं असतं. कारण प्रत्येकाला वाटत असतं, प्रत्येक संघाला वाटत असतं की आम्हाला ती शिस्तप्रिय संघाची ट्रॉफी मिळावी. नवीन बॅटर हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले 6व्या क्रमांकावरती. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. आदरणीय संजयजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नीलने ही विकेट मिळवून दिली. 2 षटकार नीलच्या विरोधामध्ये आले होते, परंतु त्यानंतर कमबॅक चांगला केला त्याने. शेवटचा बॉल आता या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी धावसंख्या फलकावरती 47, 47 फलकावरती लागल्या गेल्यात. वेळ भरपूर जातोय, प्लीज थोडीशी घाई करा. चला काश्मीर इलेव्हन एडव्हान्स संघ प्लीज घाई करा, वेळ जास्त जातोय. आज एकंदरीत 7 सामन्यांचं शेड्यूल आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नीलला आपण पाहतोय. या ओव्हरमधील पुढचा बॉल घेऊन दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. वरती विकेट. फुल टॉस जो टाकला होता बॅटवरती व्यवस्थित चढलेला नाहीये. शॉट फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 48 फलकावरती लागला गेला. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पुढचा जो सामना असणार आहे एका बाजूला जलसार संघ आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. काश्मीर इलेव्हन एडव्हान्स संघाचा लक्षात घ्या, पुढचे 6 चेंडू हाताळण्याकरिता फक्त तुमच्याकडे 3 मिनिट आहेत. त्या 3 मिनिटांमध्ये पुढचे 6 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. धावसंख्या फलकावरती 48 फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. चला जास्त वेळ न दवडता प्लीज घाई करा मित्रांनो, कारण तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली गेलेत. आयोजकांनी तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळण्याची मुभा दिली गेली, कारण आयोजकांना सुद्धा ते हवं आहे, कारण तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायला भेटलं पाहिजे आणि त्याच प्रयत्नामध्ये आयोजक सातत्याने झटत असतात. 48 फलकावरती लागला गेला. 4 ओव्हरचा खेळ संपला. 5व्या षटकाला प्रारंभ झाला. पहिलाच बॉल कडक बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. खांद्याचा चांगला उपयोग या ठिकाणी करतोय. शोल्डर मध्ये जी स्ट्रेंथ आहे गोलंदाज हर्षच्या, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना मी विनंती करतोय संजयजी पाटील सरांना आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय जितेंद्रजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती ठिकाणी टाकला होता, जो बाउन्स मिळाला. शोल्डर मध्ये जी स्ट्रेंथ आहे त्याचा एक उपयुक्त वापर या ठिकाणी करत असताना पुढचा बॉल या ओव्हर मधील बॉलवरती चांगला स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप मध्ये जॉईंट त्या ठिकाणी ठेवला गेलाय. कव्हर पासून त्यांचा प्रवास सुरू झाला डीप पॉइंट पर्यंत. ते 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. मी विनंती करतोय षटक समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत.
2 चेंडूंचा केलेला या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 50 अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत DCC दातिवली संघाच्या. हर्ष गोलंदाजी मार्कवरती. हर्षचा प्रभावी मारा आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरमधील पुढचा बॉल इथे सुद्धा या ठिकाणी फटका फसला. मिडॉनला फिल्डर नाहीये. लॉंगॉनचा फिल्डर जरूर त्या ठिकाणी आले होते. लॉंग चेस त्यांच्यासाठी सुद्धा होती. पुन्हा मिळतील या बॉलवरती आणि या दोन्ही धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा फलकावरती राखल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. आपल्या मुख्य मंचावरती आदरणीय राहुल कवली साहेब आणि त्याचबरोबर सहभागी होती प्रतिभा कवली मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी आपला वेळ देत असताना चांगला स्कोर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय स्टॉप दिला त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग प्रथम त्या ठिकाणी होतं आणि प्रथमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा दाखवला, जो स्तर त्याने दाखवला अप्रतिम. धावचीच्या रूपामध्ये आयुषला आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागणार आहे. 53 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 53 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. थँक्यू डीजे सर. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस करूया. जलसर आणि एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा या दोन संघांमध्ये पुढील बॅटल आपण पाहणार आहोत. हर्ष या षटकातील 5वा बॉल. नवीन बॅटर निशांत मैदानामध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा स्कोअर ड्राईव्ह गॅपमध्ये झाला. इथे चान्स नाहीये फिल्डरला आणि सरळ बॉल निघून जातोय. थर्डमॅन सीमारेषा पलीकडे फलंदाज हेमंतच्या बॅटमधून चौकार. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5व्या बॉलवरती हा चौकार त्यांना पाहायला मिळाला. बॅटर हेमंतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. कारण सातत्यानं ऑफस्टॉपवरती बॉल ठेवले जात आहेत. वेग चांगला आहे त्यामुळे बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल त्या वेगाने निघून जातो. आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. क्लीन फील्ड आपल्याला पाहायला मिळते. इथे हुक शॉट इथे सुद्धा गॅपमध्ये झाला. डीप फाईन लेगला फिल्डर नाही आहे. स्क्वेअर लेग सुद्धा लांब आहे परंतु इथे शतक पोहोचला. तितकंसं कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं. त्याचमुळे 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 5 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. काल 5 षटकांमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं होतं 63 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. 60 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या आणि बरोबर 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी 5 षटका कंप्लीट झाल्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस रिया जलसार आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर आला असाल तर आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. चला घाई करा. वेळ जास्त जातोय. प्लीज स्पीडअप करा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नील आणि हर्षची जे 2 स्पेल आपण पाहिले खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वपूर्ण होते. नील थोडासा महागात पडला जरूर परंतु त्याने सुद्धा विकेट मिळवून दिले होते. हर्षच्या हाती विकेट लाभला नाही परंतु त्याने जी गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं प्रत्येकाला प्रभावी करणारी गोलंदाजी होती. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम तर्यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 6 मध्ये गोलंदाजी मार्कवरती ते दाखल झाल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली गेली. पहिल्या डेथ ओव्हरमध्ये हर्षचा बोलबाला आपण पाहिला. फलंदाजांना पूर्णपणे त्याने शांत ठेवलं होतं. आता या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रथम वरती ती जबाबदारी या ठिकाणी सोपवली गेली. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये रन्स हव्यात. 59 सध्या तरी स्कोर कार्डवरती लागल्यात परंतु 6 षटकांमध्ये एक चांगली टोटल DCC दातिवरी संघाला हवी आहे. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 60 या आकड्यावरती. आदरणीय रोहनजी गावड सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. रोहनजी गावड सर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. ओंकार बॉईज स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 60 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. प्रथम गोलंदाजी मार्क होती. पहिल्या बॉलवरती बॅटची कडा घेतल्यानंतर सिंगल तिथे मिळालाय. आता पूर्णपणे या ठिकाणी मैदानामध्ये शांतता पसरली कारण कुठल्या प्रकारचा जल्लोष होत नाहीये. चौकार षटकार आलेले नाहीयेत. लास्ट बाउंड्री आपण मागच्या ओव्हरमध्ये पाहिले होते. प्रथम पुढचा बॉल. या बॉलवरती पुल शॉट
डीप विकेटला जलतरे कॅच नंबर 2 कंप्लीट करतोय आणि फलंदाज हेमंत तंबूच्या आसऱ्याला स्लॉग बॉल मध्ये आलाय. एक महत्वाची विकेट. हेमंत गॉन. विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्हावरी, एक विराईत डोंगरावरी नजर हाय तुझी. दोन चेंडूंचा खेळाडूने झालाय आणि विकेट प्राप्त करून दिले गेले. गोलंदाज प्रथमने सर टॉस या दोन्ही संघांचे कॅप्टन. एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला जलसार या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. आदरणीय राहुलजी कवली सरांच्या शुभ हस्ते ठिकाणी टॉस केला जाईल. आपल्या या स्पर्धेचे प्रमुख आर्थिक सहाय्यक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी शिस्तप्रिय संघाची ट्रॉफी या ठिकाणी सौजन्य केले गेले. श्री राहुलजी कवली साहेब आपल्या मुख्य मंचावरती. इथे ऑप्शनवरती शफल होऊन पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क दाखवत असताना फलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवशाली फटका 6 धावा. बॉलवरती गौरवच्या बॅटमधून जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये बॉल मिळाला. खरं त्यानं स्लॉटमध्ये घेतला बॉल कारण ऑप्शनवरती शफल झाला आणि त्यानंतर हा ट्रेडमार्क दाखवत असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतली होती. काय क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसिंग फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 67 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 67 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. आता निशांत स्ट्रायकिंगवरती आहे. निशांत 7व्या क्रमांकावरती आहे. हा सुद्धा फिन हिटर आहे. फिटनेसवरती सातत्याने लक्ष द्यायचं असतं आणि क्रिकेटसाठी ती स्पेशली फिटनेस असते. शेवटचे 2 बॉल. 5वा बॉल या ओव्हरमधील प्रथम. समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंगर मध्ये फिल्डर कॅचचा कॉल करतोय आणि निशांतला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. वन मोर विकेट. ब्रेक डाऊन गॉन. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतोय जितेंद्रजी म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडून घ्यायचा आहे. राहुलजी कवली साहेब आणि त्यांच्या सोबतीनं त्यांच्या पत्नी आपण पाहतोय. अर्थातच सौभाग्यवती प्रतिभा कवली मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन बॅटर भाविक मैदानामध्ये दाखल झाले 9व्या क्रमांकावरती. धावसंख्या सध्या तरी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 67. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस या दोन्ही संघांचे कॅप्टन जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि त्याचबरोबर जलसार या 2 संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर मी विनंती करतोय ओमकार बॉय स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय रोहनजी गावड साहेब आपण पुढे त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय जितेंद्रजी म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडून घ्यायचा. शेवटचा बॉल या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल जो आपण पाहतो इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनसाइड आउटचा प्रयत्न झाला होता. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाले. 38 धावा फलकावर 68 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 68 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 69 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये 68 या ठिकाणी स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. 68 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि 69 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. चला टॉस दिया आदरणीय विराजजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. विराजजी पाटील साहेब आपणास विनंती आपण या मुख्य मंचावरती. त्याचबरोबर आदरणीय हितेंद्रजी पाटील सरांना विनंती करतोय आपण टॉस साठी टॉस आपण राहुलजी कवली साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत आणि हितेंद्रजी पाटील साहेब आपण मुख्य मंचावरती या.
राहुलजी कोहली साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघांचे कॅप्टन जरा टॉस द्या. जय महाराष्ट्र चिखलपाडा. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम श्री गणरायाला वंदन करतोय. आमच्या गाव ग्रामदेवतेला वंदन करतोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुजरा असेल. उज्ज्वल क्रिकेट मंडळ मथाने आयोजित ही स्पर्धा आपण पाहतात. मथान चषक 2026 सुंदर आयोजन आणि या स्पर्धेचा आज सलग दुसरा दिवस आपण पाहतात. मान्यवरांची मंडळी आपण पाहू शकतात आमच्या अगदी मुख्य व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. सुंदर मैदान आपण पाहतात. अगदी समुद्र किनारा लगत हे सुंदर असं मैदान आणि त्यावर चालला क्रिकेटचा रणसंग्राम. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतात. कश्मी 11 एडपन संघ प्रथम टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करताना डीसीसी दातेवरे संघाने एकंदरीत 6 षटकामध्ये 68 धावांचा अगदी डोंगर रचलं गेलंय. 69 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच सज्ज आहेत. एकंदरीत महेंद्रजी भोईर आणि किशोरजी पाटील हे दोन मुख्य पंच. संतोषजी जगम साहेब उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. MKN पॅनल आपण पाहताय सफाय. चला संतोषजी जगम साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. क्रिकेट दर्दी जिथे जिथे स्पर्धा असतात चांगलं योगदान त्यांचंही असतंय. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. मॅच लेवल सुरुवात 69 धावांचं लक्ष्य असेल. 6 षटकामध्ये एकंदरीत 11:30ची सरासरी अद्यावत करावी लागेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळत आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय विराजजी पाटील साहेब. विनंती असेल मिलनजी यांना विनंती करणं आपल्या शुभ असते. आपण विराजजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान करणार आहोत. दोघे बंधू आहेत आपण पाहत आहेत. चला विराजजी पाटील साहेब आपण पुढे या. आपलं स्वागत सन्मान केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी मोठे बंधू आणि छोटे बंधू आपण पाहत आहेत. चांगला योग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. त्यांचं स्वागत सन्मान केला जात आहे. अगदी कॅमेरामध्ये बंदिस्त आपण पाहू शकतात. तुषारजी कुर्ले कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. प्रभूजी पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपले हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर हितेंद्रजी पाटील साहेब आपणही पुढे या. आपले स्वागत सन्मान केला जाईल. मिनलजी पाटील साहेबांना विनंती असेल आपले शुभ असते. आपण सरांचं स्वागत सन्मान करणार आहोत. सुंदर स्पर्धा आपण अनुभवतात. कालच्या दिवसात स्पर्धेला सुरुवात झालंय. प्रत्येकाचा मान सन्मान अतिथी देव भव ही संस्कृती जोपासण्याचं काम आमच्या आयोजकाच्या माध्यमातून केलं जात आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच लावेल सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक समाप्त करायचे आहेत. अन्यथा 6व्या षटकात एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल.
आमच्या समवेत आदतजी पाटील जोडले जातात, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. मार्क असेल गोलंदाज हितेश, एका बाजूने दोन फलंदाज नील आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. रितेश पागधरे आपण पाहतात गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. 36 चेंडू मध्ये बनवायच्या 69 धावा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप वन क्षेत्ररक्षक पुढे येईल. हार्दिक तद्वर सिंगल परिपूर्ण केली जाते आणि एकेरीने श्रीगणेश केला जातोय. तो कश्यप 11-1 या संघाचा आपण पाहतायत. सुंदर आपण पाहतायत. रितेश निजाई गोलंदाजी मार्कवर आपण पाहतात. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केली गेलंय. राहुलजी कवळी साहेब आपण पाहतायत. सौभाग्य प्रतिभाजी कवळे मॅडम माझ इथून रजा घेताना आपण पाहू शकता. त्यांचे मनपूर्वक आभार असेल. पुन्हा एकदा हार्दिक अगदी पुढे येताना दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि 2 धावा अगदी पाहता पाहता परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन 3 या अंकावर 69चं टार्गेट आपण पाहतायत. सुरुवात चांगली झाली. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा अगदी अंकित केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धावा 3, 2 बॉलची समाप्ती. 69चं टार्गेट जरूर सेट केलं गेलं. स्विच करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय. रितेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 मध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर तिसऱ्या बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात हाताळला जातोय. 69चा पाठलाग केला जातोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ अगदी आले असतील तर रिपोर्टिंग करा. एका बाजूने जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ, दुसऱ्या बाजूने जलसार संघ असेल. इथून हार्दिक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. पहिला धक्का लागतोय कश्यप 11-1 या संघाला. 3 या धावसंख्येवर गॉन. सहर्ष स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय रोहनजी गावड साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाची भरीव देणी घेते मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार असेल. पहिला ब्रेक तो जरूर दिला गेला. पहिला विकेट जबरदस्त. गौरवला मात्र परतावा लागलाय. जयंत पाटील आलाय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आपण पाहत आहेत, परंतु पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. रितेशचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात आतापर्यंत 3 आणि 1 महत्वाचा विकेट. प्रभूजी पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराज बनवायचं आहे. आपले हार्दिक स्वागत असेल क्रीडानगरीमध्ये. मथान चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. पुढील बॉल. हो यावेळेस फुटवर्क पाहायला मिळाला नाही. इकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास अगदी दुणावला जातोय आपण पाहत आहेत. सुंदर गोलंदाजी रितेशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 3, 1 गडी बाद. 11:30ची सरासरी होती, इथून सरासरी आता वाढली जाते. या बॉलवर एखादा मोठा हवाई सफर पाहायला मिळेल का? गोलंदाज पुढील बॉल. समोर जयंत. फुलटॉस बॉल. अगदी बॅटची कड लागली जात आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. अगदी कौतुक करावं लागेल. रितेश सुंदर षटक हाताळला गेलाय. 4 धावा खर्च केल्यात. 1 विकेट बाद केलाय. या एक छोटीशी दोन. थँक्यू. प्रमोदजी पाटील साहेब उपस्थित झाल्यात. प्रमोदजी पाटील साहेबांचं स्वागत करतील. मी बिलाजी यांना विनंती करेन आपल्या शुभ असते आपण
विराज सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रभूजी पाटील साहेबांचं स्वागत सन्मान करणार आहोत. एक षटकाची समाप्ती, स्कोअर कार्डवर 4 धावा आहेत, एक गडी बाद. मार्क वर भाविक. प्रभूजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जाते. विराज सरांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढील बॉल भाविक. भाग्यजी पाटील सरांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आपलंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या स्कोअर कार्डवर 6 अंकावर आपण पाहत आहेत. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहेत. भाविक पुढील बॉल समोर जयंत. यावेळेस व्हाईट बॉल पंच दर्शवतात किशोरजी पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये. स्कोर कार्डवर धावा 7, 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 69 धावांचा टार्गेट आहे. थोडासा पिछाडवर आहे कशवी 11 डबन संघ, परंतु जयंत पाटीलला चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चांगली एक बहारदार केली धून पेश करावे लागेल, कारण 69चा पाठलाग आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 6, एक गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. प्रतिम कौतुक करावं लागेल. भाविक चांगली गोलंदाजी सध्या हाताळतो. हात खोलण्याची संधी देत नाहीये. कशवी 11 संघ थोड्याशा अडचणीत आपण पाहू शकताय, कारण 11:30ची सरासरी होती आणि ती सरासरी आता वाढताना पाहायला मिळालंय. धावसंख्या 6, एक गडी बाद. 7 धावा, माफ करा, एक गडी बाद. पुढील बॉल भाविक. हो, तिथे क्षेत्ररक्षक होते संदेश, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन 8 या अंकावर. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहेत. भाविकच्या माध्यमातून हात खोलण्याची संधी देत नाहीये. एका बाजूने नील सारखा फलंदाज आहे, एक युवा फलंदाज, त्याला एक आज संधी असेल इथून एक चांगली खेळी पेश करावी लागेल. बिनिंग पारी करण्याची संधी असेल नीलला. स्कोर कार्ड धावा फक्त 8, एक गडी बाद. 69चा पाठलाग होतोय. इथून थोडस स्पीडअप करावा लागेल. तो कशवी 11 या संघाला. पुढील बॉल उलटाच बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अबाक्याच्या बाहेर वाईट इस्लागॉपच्या डोक्यावर येतोय. मथान चषक षटकार 6 धावा. मधीन स्कोर कार्ड जवळ 14 या अंकावर. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावर खरपूस समाचार घेतला गेलाय. पुन्हा एकदा त्या दिवशी आदरणीय विजय चौधरी साहेबांच्या शुभसे टॉस एडगिनी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन एडगिनी उपस्थित आहेत. एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा अर्थातच हार्दिक भोईर आणि दुसऱ्या बाजूला जलसार अर्थातच संकेत आला होता, परंतु या ठिकाणी परत आपण कॉइन स्पिन करणार आहोत. मथाने असा कॉल या ठिकाणी केला गेलाय. उज्ज्वल क्रिकेट आलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर जलसा संघाने जिंकला. संकेत कर्णधाराची भूमिका तुम्ही निभावतायत. टॉस जिंकला, काय निर्णय असेल? सांगतो पोर येते दादा. येस, सामना सुद्धा मैदानामध्ये सुरू आहे. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय. जलसार संघाने निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. O2 कॉम्बॉक्स चौकार येतोय. आम्ही लई भारी जातीनं हवा मी कोलिया घरी तिच्या कृपेने भरतो झोली सुखला बुदे आमच्या संसारी. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 4 बॉलची समाप्त झाली. स्कोर कार्ड दाबा 24, 2 गडी बाद. जयंत पाटीलला मात्र एक चांगली बॅटिंग करावी लागेल. एक चौका त्यांच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळालाय. अजून येणारे 2 चेंडू आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा येथील फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. निशान सुंदर झेल परिपूर्ण
केला गेला. एक विराई तुझी भरी न होती करणार यार. एक विराई तुझी भरी न होती करणार यार. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. सुंदर आयोजन नियोजन चांगले मेहनत आयोजकाच्या माध्यमातून जरूर घेतले गेलंय. स्कोर कार्डवर धावा 24, तब्बल 3 धक्के जरूर लागले गेल्यात. नवीन फलंदाज दर्शन येतोय. दर्शन हा डिटर फलंदाज, परंतु आज चांगली दर्शनीय खेळ पाहायला मिळेल का दर्शनच्या बॅट मधनं स्कोर कार्डवर. षटक क्रमांक सध्या 3रा आपण पाहतात. अजूनही एक चेंडूचा लगा आहे. स्कोर कार्ड धावा 24. मान्यवरांची बांधलेली आपण पाहू शकतो दगडांच्या व्यासपीठावर. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. सफाया गट एकंदरीत 8 संघ एकमेकांसमोर. मॅच क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. कशवी 11 हेडवन विपक्ष DCC दातिवडे संघ. नेक्स्ट मॅच असेल जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि त्याच्या पक्ष असेल चलसार 11 हा संघ आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. हो हो, वेगवान मारा यावेळेस डॉट बॉलने षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धाव्यात कशवी 11 एडवन या संघाच्या 24. मी तुषारजीला विनंती करेन आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण कॅमेरा इथून फिरवायचा आहे. कुणालजी तांबोरे साहेब उपस्थित आहे, त्यांचं स्वागत मी जितेंद्रजी म्हात्रे यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण कुणालजी तांबोरे सरांचं स्वागत सन्मान करणार आहोत. प्रत्येकाचं मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. अगदी सुंदर आयोजन नियोजन. उज्ज्वल क्रिकेट मंडळ मथाणे आयोजित ही स्पर्धा मथान चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. कुणालजी तांबोरे सरांचं आपण स्वागत सन्मान अगदी कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र बंदिस्त केली जात आहेत. मार्क वाला गोलंदाज भाविक. फुल टॉस बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत रितेश, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल परिपूर्ण केले गेलंय. अगदी चांगली कामगिरी राहिली. DCC दातिवडे संघाचं कौतुक करावं लागेल. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. कशवी 11 संघाला इथून मॅच जिंकायची असेल तर हवाई स्ट्रोक करणं गरजेचं असेल, कारण स्कोर कार्ड धावात 25. 17 चेंडू आहेत आणि 44चं इक्वेशन आपण पाहत आहेत. 17 बॉल 44 ची आवश्यकता असेल. दर्शनाला चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढील बॉल भाविक सज्ज होईल. क्षेत्ररक्षणामध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात. हेमंत स्वतः कॅप्टन च्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहेत. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी खूप मेहनत घेतली जाते या मैदानामध्ये. DCC दातिवडे संघ अगदी चांगलं वर्चस्व गाजवलं गेलंय, पण इथून वरचढ कामगिरी करावी लागेल कशवी 11 या संघाला आणि मॅच जिंकून दाखवावे लागेल. कशवी 11 एडबन संघ 69चा पाठलागा आहे. आता येणारी 16 बॉल आणि बनवायच्या 43 धावा. ओहो, वेगवान वेगवान वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. हवाई स्ट्रोक खेळावे लागतील. येणारे 16 चेंडू आहेत. 15 बॉल आहेत आणि 43 ची जुनी आवश्यकता आहे. हवाई फायर करावे लागेल. फलंदाज एका बाजून जेल आपण पाहत आहेत. इथून ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. चेंडू थांबणार नाहीये. कबर ड्राईव्ह पाहायला मला चौकारांकरिता. स्कोर कार्ड दाबा 29-29. थँक्यू. 30 धावा स्कोर कार्डवर आहेत. 39 ची जुनी आवश्यकता असेल. येणारे 14 चेंडू. जल्ला आणखीन मोठ्या हवाई स्ट्रोक खेळाव्या लागतील. स्कोर कार्ड धावा 30 रन्स 30 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल उडवण्याचा प्रयत्न. रितेश झेल खाली आणि रितेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक तब्बल 4था धक्का लागतोय. 30 या धावसंख्येवर.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. डीसीसी दातीवर संघानं काही जबरदस्त कामगिरी केलंय. प्रथमतः बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली, या क्षेत्ररक्षण करताना चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आता थोडस अडचणीत आहे एडबन संघ. संकट मोचक कोण ठरेल या संघासाठी? निखिल पाटील कडे एक जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने दर्शन आपण पाहत आहेत, कारण आता चेंडू आहे एकंदरीत 13 आणि 13 मध्ये 39 ची आवश्यकता असेल. गोलंदाज शेवटचा बॉल असेल. स्कोर काढत धाबा आहे 30. पुन्हा एकदा आलेला निखिल पाटीलच्या बॅट मध्ये एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4 षटकाची समाप्ती. स्कोर काढत धाबा 36. 4 गडी बाद. असेल 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत हे षटक हाताळण्यासाठी. आता 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये 33 ची आवश्यकता असेल. इथून मॅच अजूनही संपला नाहीये. 12 मध्ये 33 ची आवश्यकता. भूमित मार्क वर सज्ज असेल. 12 चेंडू 33 ची आवश्यकता. 4 षटकाच्या अगदी समाप्त केस. स्कोर काढत 36. 4 गडी बाद. 69 चा पाठलाग केला जातोय. दर्शनला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 12 मध्ये 33 लक्ष. निखिलच्या बॅट मध्ये मात्र एक षटकार जरूर पाहायला मिळालाय. अशा अपेक्षा पल्लवित केल्या गेल्यात या षटकारांशी. 12 चेंडू आहेत, 33 लक्ष असेल. भूमीत आले गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5 आपण पाहत आहेत. फुल टॉस बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला अगदी हवाई सफर घडवली गेलाय. 6 धावा. स्कोर कार्ड वर आणखीन बदल होईल. स्कोर कार्ड वर धावा 42 रन. 42. क्यू स्कोर कार्ड वर धावा आहेत आता 11 चेंडू आणि 27 ची आवश्यकता असेल. 42 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. मागच्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर पाहायला मिळत. या मॅच मध्ये कमबॅक केलं जात आहे कश्मीर 11 एडव्हान्स संघाकडनं. स्कोर कार्ड धावा 42. आता येणारे 11 चेंडू 27 ची आवश्यकता असेल. दर्शनच्या बॅट मध्ये एक षटकार, त्यानंतर निखिलच्या बॅट मध्ये आधीच्या चेंडूवर एक षटकार आला होता. फार 11 चेंडू आहेत, 27 ची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहत आहेत. एका बाजून जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आणि त्याच्या समवेत असेल जलसार 11 संघ. दोन्ही संघ सज्ज असतील नेक्स्ट मॅच साठी. पुन्हा एकदा फुल टच बॉल. इथे फटका फसला गेलाय, परंतु चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता बॅक टू बॅक 2 षटकार. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. दोन्ही फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केला गेलाय दर्शनच्या बॅट मधनं. चला जलसार संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. जलसार 11 संघ आपला डिसिजन टॉस जिंकलाय. चला महेंद्रजी भोईर आणि कंपनी आपण तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 2 बॉलवर 2 षटकार दर्शनच्या बॅट मधनं. आता भूमीत इथून पलटवार करेल का, कारण येणारे चेंडू आहेत आता 10. 21 ची आवश्यकता. पण एक डॉन साइड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. सिंगल धाव परिपूर्ण केलेले, फंबल झाल्यात आणि त्याचा फायदा उठवला गेलाय. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्यात. अप्रतिम चांगली रनिंग द बिटवीन, चांगला ताळमेळ आपण पाहू शकतायत. स्कोर कार्ड धावा आहेत 50 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 19 ची आवश्यकता. येणारी 9 चेंडू आहेत, 9 बॉल आहेत. 19 ची आवश्यकता असेल. उमेद इथून पलटवार करेल का. डॉट बॉल विकेट्स.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येईल, एकदा तर कंप्लीट केलं, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 52 अंकावर. आता येणारे 8 बॉल आणि 8 मध्ये 17ची आवश्यकता. पहिला मॅच अगदी पैसा वसूल मॅच असं वाटत होतं. डीसीसी दातिवरे संघाने मात्र वर्चस्व प्राप्त केलं गेलंय, परंतु चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर निखिलच्या बॅट्समधून षटकार आला. त्यानंतर अगदी विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे कश्मीर 11 एडवन या संघाची, परंतु गोडधोड रोखली जाईल का? 8 बॉल आहेत, 17ची आवश्यकता. भूमीत थोडस महागडं षटक जरूर ठरला गेलाय. गोलंदाज पुढील बॉल समोर दर्शन. या बेस अगदी दर्शनच्या बॅट मधून दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळालाय. बिग ब्लास्ट 6 धावा. सर्वांचं सहर्ष स्वागत. भूमीतवर हल्ले चढवले जात आहेत. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 दुहेरी धावा आल्यात. खूप महागडं षटक जरूर पाहायला मिळालंय. स्कोर कार्डवर धावा आहेत आपण पाहत आहेत 58. 11ची आवश्यकता. येणारे 7 बॉल त्याची पाडीला मला दर्शवत आहेत. 7 चेंडू आहेत, 11ची आवश्यकता. इथून हा चेंडू जर डॉट येतोय 6-11चं इक्वेशन असेल, सिंगल डबल जरी आली तरी अगदी कश्मीर 11 या संघ मॅचवर आपली मजबूत पकड पाहायला मिळालंय. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. पुन्हा एकदा काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 4 षटकार या ओव्हर्स मध्ये आल्यात, म्हणजे एकूण धावा खर्च केल्यात 28. आता अंतिम षटक असेल आणि 5ची आवश्यकता. 6 चेंडू आहेत, 5ची आवश्यकता असेल. ते 3.5 चेंडू पर्यंत वर्चस्व प्राप्त केलं होतं डीसीसी दातिवरे संघाने, परंतु शेवटचा 4थ्या चेंडूचा शेवटचा बॉल निखिलच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग केली गेली. अप्रतिम कौतुक करावं लागेल. दर्शने चांगली खेळी प्राप्त केली. आता 6 चेंडू आहेत, 5ची आवश्यकता असेल. अजूनही मॅच संपली नाहीये. 2-3 डॉट बॉल विकेट्स आले तर संधी असेल डीसीसी संघाला. यश आलाय, परंतु आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल का? कारण चेंडू आहे 6 आणि 5ची आवश्यकता. 6 चेंडू 5ची आवश्यकता. मागचं षटक खूप महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. तब्बल 28 धावा खर्च झाल्या. गोलंदाज मार्कवर यश आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल का? 6 चेंडू आहेत, 5ची आवश्यकता. सबल निखिल. निखिलने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मॅच फिनिश केली गेलाय. वेल प्लेड कश्मीर 11 एडवन संघ. 3 पूर्णांक आपण पाहतात. 5 चेंडू मध्ये अगदी अडचणीत होत आहे कश्मीर 11. निखिलने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला गेला आणि त्यानंतर अगदी जबरदस्त दर्शनने बॅटिंग केली आणि मॅच आपल्या बाजूने झुकवला गेलाय. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आहे दर्शन. तुषारजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण दर्शनला गौरवणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचचा अगदी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. 8 चेंडू आणि 29 धावांचं झंझावत पाहायला मिळालं. निखिलचंही कौतुक करावं लागेल, कारण निखिलचा तो षटकार खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन गेला.